नमस्कार, मी सुभाष हणमंते. आज आपण आझाद मैदान येथे आहोत. सकल मातंग समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून साखळी आंदोलन चालू आहे. संदर्भात यांची मागणी काय आहे आणि आतापर्यंत काय घडलं आणि काय शासनाची भूमिका आहे, आपण त्यांच्याकडून समजून घेऊ. आपल्या बरोबर एसपी बाबूराव मुखेडकर सर आपल्या बरोबर आहेत. सध्या ते सकल मातंग समाजाचं काम मोठ्या नेटाने करतायत. तेव्हा या साखळी आंदोलनामध्ये त्यांची अहम भूमिका आहे. तर त्यांच्याकडून आपण समजून घेऊ की या आंदोलनाची दिशा आणि शासनाचा निर्णय प्रक्रिया. तर शासन आतापर्यंत तुम्ही हे साखळी आंदोलन करताय, याबाबत शासनाची काय भूमिका आहे? काय कुणाची भेट झाली, काय म्हणजे नेमकं घडतंय काय? सकल मातंग समाजातर्फे 23 फेब्रुवारी पासून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे ही आमची प्राथमिक मागणी आहे. यासाठी शासनाने जस्टिस आनंद बदर सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे आणि त्या समितीला उपवर्गीकरणाचे प्रारूप कशा पद्धतीने असावं ते ठरवण्यासाठी त्यांना नेमणूक दिलेली आहे. ती समिती 15 ऑक्टोबर 2024 रोजी नेमली. आता जवळजवळ 1.5 वर्ष झालेलं आहे. त्या समितीला 3 वेळा मुदतवाढ दिली गेली, परंतु अद्यापपर्यंत त्या समितीनं काही अहवाल सादर केलेला नाही. जोपर्यंत ते अहवाल सादर होणार नाही तोपर्यंत सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे अनेक वेळा प्रयत्न केले, भेटी घेतल्या त्यांच्या. ते करतो असं सांगतात, पण अद्यापपर्यंत तरी झालेलं नाही. म्हणून आम्हाला हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करावा लागलेला आहे. आता या ठिकाणी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांची भेट मागितलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांची भेट मिळालेली नाही. परंतु सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब यांची भेट मिळाली. त्यांना आम्ही जेव्हा आमचा विषय समजावून सांगितला की आरक्षणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे, वेळ किती गेलेला आहे. इतर देशामधील अनेक राज्यांनी मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्याच्या नंतर अनेक राज्यात हा उपवर्गीकरणाचा निर्णय लागू पण झाला, ते लोकांना फायदा मिळायला चालू झालेला आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये अद्याप त्याचा आदेश निघालेले नाहीये. मागे जेव्हा 12 जून 2025 रोजी आमची माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत जेव्हा बैठक झाली, तर त्यावेळी आम्ही हा प्रश्न निर्माण केला होता की जसं लेट होत जाईल आणि सरकार नवीन नोकर भरती करत आहे, मग त्या नोकर भरतीमध्ये आम्हाला जे लाभवंचित जाती आहेत त्यांना जी संधी मिळायला पाहिजे, त्यांच्या उमेदवारांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, त्या नोकऱ्या आमचं नुकसान होणार आहे. तेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही नोकर भरती चालू होण्याच्या अगोदरच तुम्हाला उपवर्गीकरण करून देऊ. परंतु काय उपवर्गीकरण झालं नाही. त्याच्यानंतर लाखभर लोकांची भरती झाली, अद्यापही झालं नाही. आता नवीन भरती 70,000 लोकांची भरती सरकारने जाहीर केलेली आहे. पोलिसांची भरती चालू आहे, परंतु उपवर्गीकरण झालं नाही. म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी आम्हाला भेट यांची शिरसाट साहेबांची घडवून आणली. शिरसाट साहेबांचं म्हणणं आहे की तो माझ्या अखत्यारीतला विषय नाही. आरक्षणाचे उपवर्गीकरण एक मिनिट तुम्हाला रोखतो. हाऊस सध्या चालू आहे बजेट संदर्भात. समाजाचे 3 आमदार त्या हाऊस मध्ये सध्या आहेत, उपस्थित आहेत. आणि हा विषय तेवढ्या नेटानं ते स्वतः तिथं लावून धरत असताना दिसत नाही. याचाही परिणाम या सर्वांवर तुम्हाला दिसून येतो का? निश्चितपणे समाजाचे जेव्हा 3 आमदार आहेत त्यांनी याची दखल, आमच्या प्रश्नाची दखल घ्यायला पाहिजे. त्यांनी नेटाने प्रश्न सभागृहामध्ये मांडला पाहिजे, परंतु असं होताना काही दिसत नाही. माननीय आमचे अमित गोरखे साहेबांनी एका दिवशी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडला होता. त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या बजेटचा ज्या दिवशी सादर केलं त्या दिवशी हा प्रश्न त्यांनी बोलून दाखवले सभागृहामध्ये की आम्ही आरक्षणाची उपवर्गीकरण करतो. परंतु आम्हाला याच्यामध्ये आणखी विश्वास वाटत नाहीये, कारण मुख्यमंत्री महोदय नेहमीच अशा प्रकारचं म्हणजे कोपराला गुळ लावल्याचं काम करतात, आश्वासनं देतात आणि काम काय होत नाही. म्हणून जोपर्यंत उपवर्गीकरणाचे आदेश निघत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहोत. धन्यवाद. आपण चारवाक टीव्हीशी बोलल्याबद्दल. हे होते बाबूराव मुखेडकर, सकल मातंग समाजाचे समन्वयक. शासन काय सध्या त्यांच्याशी डील करतंय, हे कशा पद्धतीने शासनाशी डील करतायत, ती सर्व माहिती ह्यांनी दिली. पण विषय पुन्हा तिथेच येतो, जो समाज विद्रोही असतो, जो समाज शासनाला एक अडचण निर्माण करतो, अशा समाजाची शासन दखल घेत असतं. हा आतापर्यंतच्या इतिहासावरून हे समजून येतं. पण मातंग समाजाचे 3 आमदार
भवनामध्ये असताना सुद्धा सरकारला मात्र या विषयावर सळो की पळो करताना दिसत नाहीत किंवा तेवढ्या नेटानं तेवढ्या ताकदीनं हा प्रश्न लावून धरताना दिसत नाहीत. अशा एकंदरीत अनेक बाबी मिळून हा विषय प्रलंबित असल्याचं एकंदरीत सध्याच्या स्थितीत जाणवत आहे. तरी सध्या हे धरणं आंदोलन चालू आहे. हे बजेटचं हाऊस संपेपर्यंत शासन काय निर्णय घेते त्याच्यावर याची दिशा मला वाटतं त्याच्यावरच सर्व काही अवलंबून असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.